हॅलो, वेलकम टू अर्थनिधी. बजेट अर्थसंकल्प 2025 याच्या आधी बरेच प्रश्न आले आहेत आणि आता इथून पुढे येणाऱ्या एक्झामसाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. यावर वेगवेगळ्या अँगलनी प्रश्न विचारले जातात. त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा अँगल आज आपण बघूयात, तो म्हणजे टॅक्सेशन संदर्भात. म्हणजेच इन्कम टॅक्स याबाबतचे काही स्लॅब असतात, बदलतात, चेंज होतात किंवा इन्कम लेवल चेंज केली जाते गव्हर्नमेंटमार्फत, आणि मग ती बदललेली सगळी जी काही इन्कमची लेवल असेल किंवा टॅक्सचे स्लॅब असतील ते आपल्याला आयोग विचारतं परीक्षेमध्ये. त्याबाबत हा व्हिडिओ आहे. बघा, इन्कम टॅक्स सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. याच्याबाबत बजेटमध्ये याची सगळ्यात मोठी उत्सुकता असते. का बरं? कारण हे टॅक्स जेवढे कमी असतील तेवढं सर्वसामान्यांना त्याचा जास्त फायदा होतो. म्हणजेच ऑब्व्हियसली इन्कम जास्त असेल आणि टॅक्सही सरकारला जास्त भरावं लागेल. पण सरकारने जर टॅक्स रेट कमी केले तर ऑब्व्हियसली आपल्याकडे असलेले इन्कम हे आपल्याकडे जास्त राहील. टॅक्समार्फत सरकारला भरायची गरज पडत नाही. त्यामुळे हे जास्त चर्चेत आणि खूप जास्त याच्यावर लक्ष असतं बजेटमध्ये. बरं, ह्याच्यात आता वेगवेगळे अजून अँगल अशा आहेत की ते आधी 7 लाखावर लिमिट होती, टॅक्स लागत नव्हता, मग ती लिमिट 12 लाखावर केलेली आहे. त्यात हे 12.75 म्हणजेच 12,75,000 होते. मग ते एक्झम्पशन काय आहे, रिबेट काय आहे, ते कसे कॅल्क्युलेट केले जातात आकडे, कसा टॅक्स भरला जातो, हा सगळा टेक्निकल पार्ट इथं अजिबात बघायचं नाही. आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, एक्झाम ओरिएंटेड, परीक्षेत काय येतं तो भाग बघू. जो काही CA असतील किंवा अजून उद्योजक असतील तो टेक्निकल पार्ट ते बघून घेतील. आपल्याला त्याचे घेणं देणं नाही. त्याचं काय कारण सांगतो. ह्याच्यात आत्तापर्यंत PYQचा जर आढावा घेतला तर प्रश्न कसे फ्रेम झाले त्याच्यानुसार अभ्यास केला पाहिजे. मुळात बजेट किंवा टॅक्सेशन मुलांना अवघड का जातं, आपण टेक्निकल पार्टच्या मागे लागतो. आता दुसरा एक अँगल सांगतो इथं. सगळ्यात महत्त्वाचं, कर म्हणजे काय. त्यात हे प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, ती जी कन्सेप्ट आहे ना ती आपल्याला केली परवडली. पण जो टॅक्सचा कॅल्क्युलेशनचा भाग आहे ते कसा भरला जातो, काय केला जातो, त्याचा आपल्याशी संबंध नाही आहे, लक्षात घ्या. सो प्रश्नाचा अँगल त्याच्यामध्ये टॅक्सेशनबाबत 2 अँगल आपल्याला माहिती पाहिजे. नंबर 1, बजेटमध्ये काय विचारलं आहे किंवा काय चेंजेस केलेले आहेत त्याबाबत, आणि याच्या व्यतिरिक्त कोर इकॉनॉमिक्समध्ये परत टॅक्स, आणि ही टॅक्सची काय आहे तर कन्सेप्ट माहिती पाहिजे. मग याच्यामध्ये येतात तुम्हाला डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स. मग त्यातही कराचा भार, कराचा आघात हा एका व्यक्तीवर होतो का 2 व्यक्तीवर होतो, कराचा भार हा दुसऱ्या व्यक्तीवर हस्तांतरित करता येतो का नाही, त्यातही प्रत्यक्ष कराची उदाहरणं कुठली आहेत, अप्रत्यक्ष कराची उदाहरणे कुठली आहेत, हे सगळा कोर इकॉनॉमिक्सचा पार्ट आला. हा आपण इतर लेक्चरमध्ये घेऊयात. आज आपण काय करतोय, बजेट संदर्भात टॅक्सेशन. आणि मग इथं 2025-26 म्हणजे या वर्षीचं जे आत्ता चालू आर्थिक वर्षाचं बजेट आहे त्याच्याबद्दल काय काय इथं दिलेले आहेत ते बघू. सरळ सरळ हे स्लॅब आहे. सगळ्यात कमी स्लॅब 5%चा, त्याच्यानंतर 10%, 15%, 20%, 25% आणि 30%. आपल्याला माहिती आहे हा प्रगतिशील कर आहे, प्रोग्रेसिव्ह टॅक्स म्हणलं जातं. परत आता कन्सेप्ट काढालो इथं. हे ह्याच्यात आपण जे इथं बघितलेलं ना, हे कन्सेप्ट प्रगतिशील कर म्हणजे काय तर सरळ सरळ उत्पन्न जसं वाढत जाईल तसे कराचे दर वाढतात, टॅक्स रेट वाढतात, कर भरण्याच्या क्षमतेवर हा आकारला जातो, असा हा प्रगतिशील कर आहे. मग इथं काय होतं, हे जसे टॅक्स स्लॅब वाढत चाललेत हे इन्कमवर वाढत चाललेत. खाली तुम्हाला इन्कम दिलं बघा इथं, म्हणजे 0 ते 4 लाखपर्यंत नाही आहे. मग 4 ते 8 लाख 5% लागतो, 8 ते 12 लाख 10%, 12 ते 16 लाख 15%, 16 ते 20 लाख 20%, 20 ते 24 लाख 25%, आणि मग 24 लाखापेक्षा जास्त इन्कम अजून असेल तर तो 30%च्या स्लॅबमध्ये इन्कमचा तो घटक येतो. अशा पद्धतीनं एका व्यक्तीचं किती लाखाचं उत्पन्न आहे वार्षिक आणि त्याच्यावर किती टॅक्स भरावा लागतो ते हे सगळे स्लॅब आहेत. आता आपल्याला परत तो टेक्निकल पार्ट तो कसा काढला तो काही याच्याशी घेणं देणं नाही. इथं प्रश्न कसा येतो बघा, हा योगाचा PYQ केंद्रीय अर्थसंकल्प. आता ऑब्व्हियसली बजेट जरी मागचा असेल तर पॅटर्न आपल्याला घ्यायचा आहे, कारण हे वर्ष इथं बदललं की परत सेम तेच होऊन जातं बजेटवरचा प्रश्न. कर पात्र उत्पन्नासाठी आयकर दर पातळी किती टक्क्यापर्यंत आहे, म्हणजेच बजेटचे सगळे स्लॅब, ही रेंज, टॅक्स रेट. मग 5 ते 25%, 5 ते 35%, 5 ते 30%, 5 ते 20%. आता इथं जर बघितलात 2025 नुसार आपल्याला सेम प्रश्न जर कन्वर्ट करायचा असेल तर किती आहे, 5 ते 30%. हा एवढा साधा सिंपल प्रश्न आहे. घ्या, बाकी तुम्हाला हे इन्कम इथे खेळत बसायचं नाही आहे. मी म्हणल्याप्रमाणे इतर काही टेक्निकल काही गोष्टी करत बसायच्या नाहीत. आपल्याला या इन्फोग्राफिक्सवरून काय लक्षात ठेवायचं, वेगवेगळे स्लॅब. हा एक अँगल झाला. दुसरा अँगल काय येऊ शकतो, म्हणजेच सर्वात कमी इन्कम टॅक्सचा स्लॅब कोणता तर 5%, सर्वात जास्त इन्कम टॅक्सचा स्लॅब कुठला तर 30%, आणि एकूण रेंज विचारली किती आहे तर 5 ते 30%, जी की ही प्रश्नात विचारलेली इथं. ही रेंज नाही तर काय आहे, किती 5 ते 25 आहे, 5 ते 35 आहे, 5 ते 30 आहे का 5 ते 20 आहे. तशी रेंज तुम्हाला इथं आहे. म्हणजे इथं मी 3 प्रश्न कव्हर करून दिले तुम्हाला MCQ येणाऱ्या परीक्षेसाठी.
सगळ्यात सर्वाधिक इन्कम टॅक्सचा स्लॅब हा किती टक्क्याचा आहे? 30%. सर्वात कमी इन्कम टॅक्सचा स्लॅब किती टक्क्याचा आहे? तो 5%. आणि एकूण रेंज विचारली तर 5 ते 30. आता इथं एवढ्यावर आपली जी काही येणारी एक्झाम आहे ती क्रॅक होत नाही. कॉम्पिटिशन विचारात घेता आता आपल्याला तुलना करावी लागेल, कंपॅरिझन करावे लागेल कुठल्या मागच्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे हे स्लॅब ॲज इट इज मागच्या वर्षी होते का? तर बघा आता ह्याच्यात तुम्हाला दुसरी स्लाईड दाखवतो. या हे कुठलं वर्ष आहे? 2024चं. आता हे कुठलं बघितलं आपण? 25चं. हे मग मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये हे जे स्लॅब बघितला तर किती होते बघा. 5% एक स्लॅब होता, 10%, 15%, 20% आणि 30%. आणि मग खाली इथं परत इन्कमची रेंज दिलेली आहे, ही त्यावेळेला तुम्ही आता बघून घ्या. आणि हे सगळं हे जे आहे ना, हे तुम्हाला कुठं मिळेल तर ह्याची पूर्ण PDF अर्थनीती टेलिग्राम चॅनल सर्च करा, तिथं मिळून जाईल. फ्री ऑफ कॉस्ट आहे, कुठलीही कॉस्ट पे करायची गरज नाही. PDF घ्या, झेरॉक्स करून तुम्ही त्याच्यावर अभ्यास करू शकता आणि हे सगळे आता सांगितलेले पॉईंट्स तिथं नोट डाऊन करून घेऊ शकता. त्यामुळे हे PDF प्रिंट डाउनलोड करा आधी. आणि जे काही कन्सेप्च्युअल पार्ट सांगितलं ना, प्रगतिशील कर काय, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर, कराचा भार, कराचा आघात कोणावर होतो, कसा होतो, त्यासाठी इकॉनॉमिक्स गाईड हे बुक. म्हणजे ह्या दोन्हीला एकत्र का ठेवलं? आपल्याला दोन्हीही जे काही एरिया आयोग विचारतं, कन्सेप्ट असतील किंवा करंटच्या रिलेटेड असतील, एकही मार्क जाऊ द्यायचा नाही. त्यासाठी हे दोन कॉम्बिनेशन तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे. सो हे इथं 2024चं बजेट आणि इकडं 2025चं. दोन्हीमध्ये आता काय केलं जाईल? प्रश्नातील वर्ष हे नेमकं कुठलं आहे त्याच्यानुसार तुमचं उत्तर बदलेल. ठीक आहे. जर 2025 हा वर्षाचा भाग जर विचारला आयोगाने तर तुमचे स्लॅब किती पाहिजेत? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 होत आहेत. इथं जर बघितलात वर्ष बदलला तर 2024 हा 5% एक स्लॅब, हा 2, 3, 4, 5 आणि इथे किती झाले? 6 झाले. म्हणजेच आता तुम्हाला अजून एक प्रश्न फ्रेम झाला की हा रेंजवाला एक प्रश्न, हा सगळ्यात कमी, हा सगळ्यात जास्त. चौथा अँगल असा होतो मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जे काही इन्कम टॅक्सचे स्लॅब आहे त्याच्यात नेमका कुठला बदल केला आहे, कुठला नवीन स्लॅब ॲड केला आहे, तर तो आहे हा 25%चा, जो की मागच्या वर्षी कुठं दिसतो का? इथं 5%, 10%, 15%, 20 आणि डायरेक्ट थेट 30. म्हणजे इथलचा जो आहे तो ह्या वर्षी ॲड केलेला आहे. हा झाला नवीन प्रश्न जो की 25%च्या स्लॅबवर येऊ शकतो. आणि दिस इज अवर पॅटर्न, ज्याला आपण अर्थनीती पॅटर्न म्हणतो. म्हणजे तुमच्या समोर डेटा आहे, वाचलेलं आहे सर सगळं आहे, पण क्वेश्चन कसा फ्रेम होतो हे जर आपल्याला लक्षात नाही आलं तर काही फायदा नाही. आणि मग आत्तापर्यंत काय आहे, अभ्यास तर खूप करतोय पण एक्झाम ओरिएंटेड अभ्यास नाही. डिमांड ऑफ द एक्झाम कळाली की मग बरोबर असं सगळं अभ्यासाला आपल्याला दिशा मिळते आणि आउटपुटही परीक्षेमध्ये मिळतं. सो ह्या सगळ्या कंटेंट बाबतीत नक्की आवर्जून तुमचे फीडबॅक मेन्शन करा, व्हिडिओला लाईक करा, तुमचं जे काही इथून पुढचं काही नवीन एरिया असेल, मिसिंग पॉईंट असेल तोही मेन्शन करा, मी घ्यायचा प्रयत्न करेल. आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. हा सगळा जो घटक आहे येणाऱ्या परीक्षेसाठी तुमचा एक क्वेश्चन, एक मार्क आणि एक वर्ष वाचवणार आहे. त्यामुळे नक्की आवर्जून तुमची फीडबॅक मेन्शन करा आणि लाईक करा. हा एक पार्ट झाला इथलचा. आता याच्या पलीकडे अजून जर थोडं मागे गेलो इथंपर्यंत, आता कुठलं घेतलं मी? 2023 हे वर्ष. म्हणजे एकंदरीत फक्त इन्कम टॅक्स बाबत आपण 3 वर्ष कंपॅरिझन करतोय. 2025चं झालं, 2024चं झालं आणि आता मी 2023मध्ये आहे. 23मध्ये पण इथं आता हे इन्फो ऑफिस गव्हर्नमेंटचं आहे, ते चेंज झालेलं आहे. ह्याच्यामध्ये हे इन्कम टॅक्सचे स्लॅब आहेत 5%, 10, 15, 20 आणि 30. म्हणजेच इथं सेम आपण कुठं बघितले? ह्याच्यामध्ये 2024 5, 10, 15, 20 आणि 30. सेम इकडं 5, 10, 15, 20 आणि 30. म्हणजेच कन्क्लुजन आपल्याला इथं असं करता येईल 2025, 2024 आणि 2023. सो या दोघांचे स्लॅब हे सारखे सेम आहेत. जे किती? 5, 10, 15, 20 आणि 30. कुठले? ह्या दोघांचे. आता इथं जर आलात तर सेम तसे आहेतच सगळे, फक्त याच्यात एक ॲड झाला. 5, 10, 15, 20, 25 आणि मग 30. असं कन्क्लुजन तुम्ही लिहा. इथं रेखमा जागा भरा. काही गोष्टी फक्त ऐकायच्या नसतात तर काहीतरी त्याच्यावर काम करा, नोट डाऊन करा. म्हणजे इन्कम टॅक्स जर आता इथून पुढे विचारला तर ह्याच्यावर येणारे प्रश्न हे वेगवेगळ्या अँगलनी जे इथं मी मेन्शन केलेलं आहे हे आता सगळ्याच वर्षाला लागू होतं. कुठलंही वर्ष विचारू द्यात. आणि काय होतं जनरली आयोग
हा करंट वर्षाचा बजेटचा भाग सोडला तर कधी कधी मागच्या वर्षीच विचारतं, कधी कधी त्याच्या मागच्या वर्षीच विचारलं, तर आपण किती 3 वर्षाचा इन्कम टॅक्सचे जे काही आकडे आहेत बजेटनुसार ते आपण कव्हर केलेले आहेत. आता कुठलं जरी विचारलं तर सांगता येईल का? 2 वर्षांचे ते सारखेच आहेत आणि मग आता फक्त ह्या वर्षी जो बदल झाला तोही तुम्हाला सांगितलेला आहे. मग ह्या वेगवेगळ्या पॅटर्नचा कुठलाही प्रश्न आला तर आता आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. सो दिस इज ऑल अबाउट इन्कम टॅक्स स्लॅब आणि करंटच्या दृष्टिकोनातून बजेटवरचा हा एरिया आपण घेतलेला आहे. परत एकदा सांगतो, इथून पुढं जे काही तुम्ही असं वाचाल ते परीक्षेला कसं विचारलं जातं त्याच्यानुसार अभ्यास केला तर आउटपुट मिळेल, अदरवाईज नाही. आणि आता परत या एका प्रश्नाकडे येतो तुम्हाला. इथं हे बघा, भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020 नुसार करपात्राबाबत ही रेंज आहे. हेच वर्ष 2020च्या ऐवजी सेम प्रश्न तुम्हाला जर 2025 नुसार आता सांगा ही टॅक्सची रेंज काय असेल? उत्तर काय असणार आहे? हे 5 ते 30, 5 ते 30 सेम. बरं, आता वर्ष 2024चं टाकलं तर इथे तुमच्या समोरचं आहे. आता हे 5 ते 30 आणि पुन्हा अजून पुढचं वर्ष टाकलं तर 5 ते 30. सो याचा अर्थ वर्ष मागचे 2-4 वर्ष कुठलेही विचारू द्या, रेंज ही काय सेम आहे. फक्त आता मात्र 2025 मध्ये स्लॅबनुसार जर विचारलं तर एक ॲड केलेला आहे, तो म्हणजे 25% स्लॅब. सो दिस इज ऑल अबाउट क्वेश्चन पॅटर्न, PYQ बेस, बजेट, त्यातला कंटेंट, असाच नवीन नवीन जो काही भाग आहे तो आपण इथून पुढे घेत जाऊ. त्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि यापुढं कुठलीही गोष्ट करताना परीक्षेत कशी विचारली आणि आपण कशी केली पाहिजे ह्याच्यावर प्रोसेस केल्याशिवाय अभ्यास करू नका. फक्त ट्रॅडिशनल वेने रीडिंग करणं, वाचणं हे काही कामाचं नाही, कारण एकंदरीत कट ऑफ आणि कॉम्पिटिशन बघता आपल्याला काहीतरी बदल करावा लागेल अभ्यासामध्ये. आणि जो बदल म्हणजे हा प्रोसेसिंगचा बदल, कंटेंट तोच आहे पण कशा पद्धतीनं कंपॅरिझन करून प्रोसेस करून आपण लक्षात ठेवला पाहिजे ह्याच्यावर नक्की काम करू इथून पुढे पण. चलो, सो थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.